मी प्रिया, वय 29, पुण्यात एका चांगल्या कंपनीत HR म्हणून काम करते. बाहेरून पाहिलं तर माझं आयुष्य परफेक्ट वाटतं. फ्लॅट, कार, चांगला पगार आणि लग्न झालेला नवरा. पण आत तर 5 वर्षांची तहान होती. एक तहान जी कधीच भागली नव्हती. सर्वप्रथम मी राहुलला पाहिलं तेव्हा मी फक्त जिममध्ये एक्सरसाइज करायला आले होते. डॉक्टरने सांगितलं होतं, प्रिया तुमचा स्ट्रेस खूप आहे, वेट ट्रेनिंग करा. मी कंटाळले होते. ऑफिस, घर आणि विशेषतः विवाह जीवनाच्या त्या रिकाम्या रात्रींच्या. अजून एक रात्र तिथे माझा नवरा विक्रम फोनवर काम संपवून झोपायचा. त्या दिवशी जिममध्ये पाय ठेवता क्षणी माझं लक्ष गेलं त्या एका माणसाकडे. उंच, रुंद खांदे, टी-शर्टमधून दिसणारे पिळदार हात, त्याचे बायसेप्स जेव्हा वेट उचलताना फुगायचे तेव्हा मला काहीतरी विचित्र वाटायचं. मी स्वतःला म्हणायची, प्रिया तू काय लहान मुलगी आहेस का? पण डोळे मात्र तिकडेच जायचे. मॅडम, फॉर्म बघा. त्याने पहिल्यांदा मला बोलावलं. आवाज गंभीर पण मऊ. शोल्डर प्रेस करताना पाठ सरळ ठेवा. मी लाजून हसलं. सर, मी नवीन आहे. सगळं नवीन शिकायचं आहे. तो हसला. मी राहुल, तुमचा ट्रेनर. घाबरू नका. हळूहळू शिकवतो. त्या दिवसापासून माझ्या जिमच्या वेळा बदलल्या. सकाळी 6:30ची स्लॉट घेतली. राहुलची ट्रेनिंग सेशन मिळवली. पहिल्या काही दिवसात फक्त व्यायाम, सूचना आणि थोडे छोटे संवाद. पण प्रत्येक दिवशी मी जास्त वेळ द्यायची. एका दिवशी मी डंबल उचलताना हात लपटले. राहुल मागून आला आणि त्याने माझ्या दोन्ही हातांवर आपले हात ठेवले. ते स्पर्श, पिळदार, गरम, मजबूत. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. आरामात प्रिया. घाई करू नको, तो माझ्या कानात म्हणाला. त्याचा श्वास माझ्या गळ्याजवळ. मी फक्त डोके खाली केले आणि होकार दिला. मनात विचार आला, 5 वर्षात विक्रमने असा स्पर्श केला नव्हता. हळूहळू आम्ही बोलायला लागलो. ट्रेनिंगनंतर पाणी पिताना किंवा स्ट्रेचिंग करताना. तो 32 वर्षाचा होता. पूर्वी फिटनेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता. आता स्वतःचं जिम चालवत होता. त्याला सांगितलं मी माझ्या आयुष्याबद्दल. ऑफिसचा ताण, विक्रमचा व्यस्त कार्यक्रम आणि ते, की घरात काहीच उरलं नाही आहे. कधीकधी आपण स्वतःला विसरून जातो. तो शांतपणे म्हणाला, ट्रेनिंग फक्त शरीरासाठी नसतं, मनासाठीही असतं. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे प्रामाणिक होते. त्या दिवशी घरी गेल्यावर पहिल्यांदा मला झोप येईना. राहुलचे ते पिळदार हात, त्याची छाती, त्याचा घामजलेला चेहरा, सगळं डोळ्यांसमोर येत होतं. मी स्वतःला स्पर्श केला आणि पहिल्यांदा 5 वर्षात काहीतरी जिवंत वाटलं. दिवस गेले. आमचा संबंध हळूहळू बदलत गेला. ट्रेनिंग संपल्यावर कॉफी प्यायला लागलो. तो मला मोटिवेशनल स्टोरीज सांगायचा. मी त्याला माझ्या स्वप्नांबद्दल सांगायची, की मी कधीतरी स्वतंत्रपणे काहीतरी करायचं आहे. एकदा मी त्याला म्हणाले, राहुल, तुझ्या बाहूत एवढी ताकद कशी आली? तो हसून म्हणाला, प्रॅक्टिस आणि डिसिप्लिनने. पण बाहूंची ताकद काय कामाची, जर कोणाला धरता आलं नाही तर? माझ्या हृदयात धडधड वाढली. मी त्याच्याकडे पाहिलं. तोही माझ्याकडे टक लावून पाहत होता. त्या क्षणी काहीतरी झालं जे शब्दात सांगता येत नाही. विक्रम त्या आठवड्यात दिल्लीला गेला होता. 3 दिवस. मी जिमला गेले तेव्हा राहुलने विचारलं, आज थोडा एक्स्ट्रा सेशन घ्यायचं का? लेट क्लोजिंग आहे जिमचं. मी होकार दिला. मनात भीती होती, पण तहान जास्त होती. ट्रेनिंग संपल्यावर आम्ही जिमच्या छोट्या ऑफिसमध्ये बसलो. फक्त आम्ही दोघं. तो मला पाणी देत म्हणाला, प्रिया तू खूप बदलली आहेस गेल्या 2 महिन्यात. आत्मविश्वास आला आहे तुझ्यामुळे. मी हळूच म्हणाले. तो क्षण जवळ आला. त्याचे पिळदार हात माझ्या खांद्यावर. मी तुला आवडते का? सरळ प्रश्न. माझे डोळे भरून आले. राहुल, मी लग्न झालेली आहे, पण 5 वर्ष मी स्वतःला विसरले होते. त्याने मला जवळ ओढलं. त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याचा हृदयाचा ठोका, त्याचा घाम आणि पुरुषी वास. मी बेभान झाले. त्याने माझ्या केसात हात फिरवला. मी तुला दुखावणार नाही, तुला जे हवंय ते देईन. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. मग चुंबन. पहिलं चुंबन 5 वर्षात. ते हळू, भावनिक आणि मग तीव्र. त्याचे मजबूत हात माझ्या पाठीवर, कमरेवर. मी त्याच्या बाहूंचा स्पर्श घेतला. ते पिळदार, शिरा उभ्या असलेले हात, ज्यांची स्वप्न पाहत होते. तो मला उचलून टेबलावर बसवणारा तोच मी थांबवले. राहुल, आज रात्र माझ्या घरी ये. कोणी नाही आहे. तो एक क्षण थांबला, मग होकार दिला. ती रात्र घरात शिरताक्षणी त्या भिंतीशी लावलं. चुंबन इतकं तीव्र होतं की माझे पाय लटपटले. मी त्याच्या टी-शर्टमधून हात घातला. त्याची छाती, पोटाचे सिक्सपॅक आणि ते हात. मी त्याच्या बायसेप्सवर हात फिरवला आणि कुजबुजले. या हातांनी मला किती दिवस त्रास दिला. तो हसला. आज भागवतो सगळी तहान. आम्ही बेडरूममध्ये गेलो. कपडे उतरताना तो हळू होता. माझ्या प्रत्येक भागाला चुंबन देत होता. तू खूप सुंदर आहेस प्रिया, तो वारंवार म्हणत होता. मी लाजले, पण पहिल्यांदा स्वतःला सुंदर वाटलं. जेव्हा तो माझ्यात आला तेव्हा मी किंचाळले नाही. फक्त त्याच्या पाठीवर नख खुपसली. 5 वर्षाची तहान एका रात्रीत भागवली त्याने. त्याचे पिळदार हात माझ्या कमरेला धरून मला उचलून मला पूर्णपणे भरून काढत होता.
प्रत्येक हालचालीत ताकद होती, पण प्रेमही होतं. तो फक्त शरीर नव्हता, तो मला समजवत होता. राहुल आणखी. मी त्याच्या कानात कुजबुजले. तो थांबला नाही. रात्रभर आम्ही एकमेकात हरवून गेलो. कधी बोलत होतो, कधी फक्त एकमेकांना घट्ट धरून होतो. त्याने मला सांगितलं, तू माझी आहेस आता. जेव्हा हवं तेव्हा बोल. सकाळी त्याने मला कडेवर घेतलं. प्रिया, काय वाटतंय? मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले, पहिल्यांदा जिवंत वाटतंय. तू मला परत दिलीस. सकाळी राहुल जेव्हा गेला तेव्हा घरात एक विचित्र शांतता पसरली होती. मी बेडवर पडून राहिले. शरीर थकलेलं होतं, पण मन मात्र पहिल्यांदा शांत झालं होतं. माझ्या कमरेवर, बाहूवर अजूनही त्यांचे बोटाचे हलके खून दिसत होते. मी हाताने त्याला स्पर्श केला. ते हलकेच हसले. प्रिया, तू हे खरंच केलंस का? मनात विचार आला, पण पश्चाताप नव्हता. फक्त एक हलकीशी भीती होती की हे सगळं कधी उघडं पडलं तर. विक्रम दुपारी दिल्लीहून परतला. नेहमीप्रमाणे थकलेला चेहरा. काय प्रिया, जेवण काय आहे? असं विचारलं. मी स्वयंपाक करताना त्याच्याशी बोलत होते, पण मन मात्र राहुलकडे होतं. रात्री जेव्हा विक्रम माझ्याजवळ आला तेव्हा मी प्रथमच त्याला दूर केलं. आज थोडी टायर्ड आहे म्हणून वळून झोपले. मनात राहुलचे ते पिळदार हात, त्याची छाती, त्याचा आवाज सगळं फिरत होतं. दुसऱ्या दिवशी जिमला गेले तेव्हा मनात धडधड होती. राहुल नेहमीप्रमाणे ट्रेनिंग देत होता, पण त्याच्या नजरेत आता एक वेगळाच खोली होती. जेव्हा कोणी पाहत नव्हतं तेव्हा तो हलकेच माझ्या हाताला स्पर्श करायचा. कशी आहेस? कानात कुजबुजायचा. तुझ्यामुळे जिवंत, मी लाजून म्हणाले. ट्रेनिंग संपल्यावर आम्ही जिमच्या मागच्या छोट्या बाल्कनीत बसलो. तिथे कुणी येत नसे. तो माझ्या हातात हात घेऊन बसला. त्याची मजबूत बोटं माझ्या बोटात गुंफलेली. प्रिया, मी तुला जबरदस्ती केली नाही ना? त्याने विचारलं. मी डोके हलवले. नाही राहुल, मी स्वतःला हवे होते. 5 वर्ष मी स्वतःला विसरले होते. तू मला परत आठवण करून दिलीस. तो हसला. त्याचे डोळे मऊ झाले. तुला पहिल्यापासूनच मला काहीतरी झालं होतं. तू फक्त व्यायाम करायला येत नव्हतीस. तू एकटेपण घेऊन येत होतीस. ते मला दिसायचं. आम्ही तासभर बोलत होतो. त्याने आपल्या आयुष्याबद्दल सांगितलं. कशी त्याची मैत्रीण त्याला सोडून गेली, कारण तो फक्त जिम आणि फिटनेसमध्ये गुंग होता. मी विचार केला होता की आता प्रेम करणार नाही, पण तू आलीस. सगळं बदललं. त्या दिवसापासून आमची भेटी वाढल्या. सकाळी ट्रेनिंग, नंतर कॉफी, कधीकधी संध्याकाळी जिम बंद झाल्यावर लाँग ड्राईव्ह. एकदा आम्ही खंडाळ्याच्या रस्त्यावर गेलो. कार थांबवून आम्ही बाजू उभं राहिलो होतो. रात्र होती. हवा थंड होती. राहुलने मला त्याच्या पिळदार बाहूत घेतलं. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभे राहिले. राहुल, हे काय चाललंय आपलं? मी विचारलं. जे व्हायचं ते होतं. तो म्हणाला, प्रिया, मी तुला प्रेशर देणार नाही. जेव्हा हवं तेव्हा भेटू. पण एक सांग, तुझ्याशिवाय आता दिवस कंटाळवाणे वाटतात. मी त्याच्या गळ्यात हात टाकले आणि चुंबन घेतलं. त्या क्षणी मला वाटलं की मी कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीत आहे. तरीही ते बरोबर वाटत होतं, कारण प्रथमच कोणीतरी मला पूर्णपणे समजत होतं. दिवस गेले. आमचा संबंध हळूहळू खोल होत गेला. जिममध्ये तो मला नवीन एक्सरसाइज शिकवताना माझ्या पाठीवर हात ठेवायचा आणि मी मुद्दाम जास्त वेळ द्यायची. त्याचे पिळदार बाहू जेव्हा माझ्या शरीराच्या भोवती यायचे तेव्हा माझं संपूर्ण शरीर प्रतिसाद देत असे. एका शुक्रवारी विक्रम पुन्हा मुंबईला गेला. मी राहुलला घरी बोलावलं. त्यावेळी घाई नव्हती. आम्ही जेवण केलं. मी त्यासाठी विशेष स्वयंपाक केला होता. जेवताना तो माझ्याकडे पाहून हसायचा. तू एवढी चांगली स्वयंपाकी आहेस तर नवऱ्याला कसं सोडून दिलंस? मी हसलो. तो तर ऑफिस आणि फोनमध्ये गुंग असतो. तुला मात्र माझी काळजी वाटते. जेवण झाल्यावर आम्ही सोफ्यावर बसलो. टीव्ही चालू होता, पण कोणाचं लक्ष नव्हतं. राहुलने मला जवळ ओढलं. त्याचे मजबूत हात माझ्या पाठीवर फिरत होते. मी त्याच्या टी-शर्ट खाली हात घातला. त्याची गरम छाती, त्याच्या उभ्या शिरा आणि ते पिळदार स्नायू. मी हळूहळू त्याला स्पर्श करत होते. प्रिया, तुला काय हवंय आज? त्याने माझ्या कानात कुजबुजले. तू पूर्णपणे, मी लाजत लाजत म्हणाले. तो मला उचलून बेडरूममध्ये नेला. यावेळी सर्व काही हळू आणि भावनिक होतं. त्याने माझ्या प्रत्येक भागाला वेळ देऊन चुंबन दिलं. तू खूप सुंदर आहेस, खूप मौल्यवान, तो वारंवार म्हणत होता. मी त्याच्या बाहूंना घट्ट धरलं होतं. ते पिळदार, ताकदवान हात ज्यांनी मला पहिल्यांदा जिवंत केलं होतं. जेव्हा आम्ही एका झालो तेव्हा मी त्याच्या डोळ्यात पाहत होते. त्याचं फक्त शरीर नव्हतं, प्रेम होतं, काळजी होती. मी त्याच्या पाठीवर हात फिरवत होते. त्याचे स्नायू जेव्हा ताणले जायचे तेव्हा मला एक वेगळाच थरार वाटायचा. राहुल आणखीन जवळ. मी कुजबुजले. ती रात्र आम्ही एकमेकांत हरवून गेलो. कधी बोलत होतो, कधी फक्त एकमेकांना घट्ट धरून गप्प बसलो होतो. त्याने मला सांगितले की तो माझ्यासाठी काहीही करेल. तुझं सुख माझं सुख, तो म्हणाला. सकाळी तो यायचा आधी मला कडेवर घेऊन बसला. प्रिया, तुला दोषी वाटतं का? मी एक दीर्घ श्वास घेतला. कधी कधी वाटतं, पण मग तुझ्या आठवणी येतात आणि सगळं बरोबर वाटतं. मी इतकी वर्ष रिकामे होते राहुल. तू मला फक्त भरून काढलंस. त्यानंतर आमचे दिवस एका नव्या तालात सुरू झाले लागले.
मी जिमला जात असे, ट्रेनिंग घेत असे आणि मधून आम्ही एकांतात भेटत असू. त्याने मला आत्मविश्वास दिला. मी ऑफिसमध्येही जास्त चांगले परफॉर्म करायला लागले. लोक म्हणायचे, "प्रिया, तू खूप ग्लो करत आहेस." मी फक्त मनात हसायची. ती रात्र विशेष होती. विक्रम 3 दिवसासाठी सिंगापूरला गेला होता. मी राहुलला संध्याकाळीच फोन केला, "आज घरी ये." पूर्ण रात्र. तो आला तेव्हा हातात एक छोटेसे गुलाबाचे फूल आणि माझ्या आवडीचे चॉकलेट होते. दारातच मी त्याला घट्ट मिठी मारली. त्याचे पिळदार बाहू माझ्या पाठीवर बंद झाले. "मिस केलंस का?" तो हसत हसत विचारलं. "खूप." मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले. आम्ही जेवण केलं. मी त्याच्यासाठी लाईट डिनर बनवला होता. ग्रिल्ड चिकन आणि सॅलड. जेवताना तो माझ्या हातावर हात ठेवून बसला होता. नजरेला नजर भेटत होती. संवाद कमी पण भावना खूप जास्त. जेवण झाल्यावर आम्ही बेडरूममध्ये गेलो. लाईट्स डिम केल्या होत्या. राहुलने मला हळूच भिंतीकडे ढकललं आणि माझ्या कपाळावर, डोळ्यावर, गालावर चुंबन दिले. "आज घाई नाही प्रिया." सगळं हळूहळू. त्याने कुजबुजले. मी त्याच्या टी-शर्ट खाली हात घातला. त्याची गरम छाती, त्याच्या उभ्या शिरा आणि ते मजबूत स्नायू. माझे हात त्याच्या बायसेप्सवर फिरत होते. या हातांनी मला जगायला शिकवलं राहुल. मी त्याच्या कानात म्हणाले. तो मला उचलून बेडवर घेऊन गेला. त्याचे पिळदार हात माझ्या शरीरावर हळूहळू फिरत होते. प्रत्येक स्पर्शात काळजी होती, प्रेम होती. मी त्याच्या खांद्यांना घट्ट धरलं होतं. जेव्हा तो माझ्यात आला तेव्हा माझ्या डोळ्यात पाहत होता. त्याचे डोळे भरलेले होते. आम्ही एकमेकांत पूर्णपणे हरवून गेलो. कधी मी त्याच्या पाठीवर नखं खुपसत होते, कधी तो मला घट्ट धरून "माझी आहेस तू" असे कुजबुजत होता. ती रात्र फक्त शरीराची नव्हती, आत्म्याची होती. आम्ही थकल्यावर एकमेकांच्या कुशीत पडून राहिलो. त्याने माझ्या केसात हात फिरवला. विचारलं, "प्रिया, तुला काय हवं आहे खरं खरं?" मी दीर्घ श्वास घेतला. "मला तू हवा आहेस, पण मी लग्न झालेले आहे राहुल. हे कधीतरी संपणार." तो शांत राहिला. मग म्हणाला, "मी तुला जबरदस्ती करणार नाही, पण ते जिवंतपणे तुला दिलंय ते मी कधीच घेणार नाही." ती रात्र आम्ही फक्त बोलत, एकमेकांना घट्ट धरून आणि अधूनमधून पुन्हा एक होत घालवली. त्यानंतर 2 महिने गेले. आमचा संबंध गुप्तपणे चालू होता, पण मनात एक तणाव वाढत होता. विक्रमला काहीतरी संशय यायला लागला होता. तो जास्त प्रश्न विचारायचा. जिमला इतका वेळ का? चेहरा एवढा ग्लो का करतोय? एक दिवस जिममध्ये राहुलने मला जवळ ओढलं आणि म्हणाला, "प्रिया, मी तुझ्यासाठी वाट बघेन. तू तयार झालीस तर सांग. मी तुला पूर्ण आयुष्य देईन." माझे डोळे भरले. "राहुल, मी विक्रमला सोडू शकते का? 5 वर्षे एकत्र आहोत, पण तुझ्याशिवाय आता जगणं कठीण झालंय." तो माझ्या हाताला स्पर्श करत म्हणाला, "तुझं सुख जे असेल ते मी तुला प्रेशर देणार नाही." पण नशिबाने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. एक संध्याकाळ विक्रम लवकर घरी आला. मी फोनवर राहुलशी बोलत होते. "उद्या भेटू का?" मी हलकेच म्हणाले. विक्रमने ऐकलं. त्याचा चेहरा पांढरा पडला. "प्रिया, हे काय चाललंय?" त्याने फोन हिसकावून घेतला. मी सगळं सांगितलं. रडत रडत 5 वर्षाची रिकामीपणा, एकटेपणा आणि राहुलने दिलेलं प्रेम. विक्रम रागावला, दुखावला, पण शेवटी शांत झाला. "मी तुला पुरेसा वेळ दिला नाही हे खरंय, पण तू हे केलंस." ती रात्र आम्ही दोघंही रडलो. विक्रमने सांगितलं, "मी तुला जबरदस्ती ठेवणार नाही. तुला जे हवंय ते घे." 3 महिन्यानंतर मी विक्रमपासून वेगळे झाले. घटस्फोट सवेदारपणे पूर्णपणे झाला. राहुलने मला पूर्ण साथ दिली. त्याने कधीही घाई केली नाही. तो फक्त म्हणायचा, "तू सुखी झालीस तर पुरे." आज मी राहुलसोबत आहे. आम्ही एकत्र राहतो. मी अजूनही जिमला जाते. तो मला ट्रेनिंग देतो. पण आता ते फक्त व्यायाम नसतं, ते आमचं प्रेम असतं. कधी-कधी रात्री तो मला त्याच्या पिळदार बाहुत घेतो आणि विचारतो, "अजूनही बेभान होतेस का?" मी हसून त्याच्या छातीवर डोकं ठेवते आणि म्हणते, "हो, पण आता फक्त बाहूंमुळे नाही, तुझ्या प्रेमामुळे." 5 वर्षाची तहान एका खऱ्या प्रेमाने भागवली. आयुष्याने एक नवीन सुरुवात दिली. कधी-कधी चुकाव्या कराव्या लागतात, जेणेकरून आपल्याला खरं सुख मिळेल. त्यानंतर आमचे संबंध सुरू राहिले, सावधपणे पण खोलवर. जिममध्ये, ट्रेनिंग, बाहेर छोट्या भेटी आणि कधीकधी रात्री जेव्हा विक्रम दूर असेल. राहुलने मला शिकवलं, शरीर किती सुंदर असू शकतं, प्रेम किती मुक्त असू शकतं. मी आजही जिमला जाते. त्याचे पिळदार हात अजूनही मला बेभान करतात. पण आता त्यात एक फक्त आकर्षण नाही, प्रेम आहे, भावना आहे आणि एक विश्वास की 5 वर्षाची तहान एका माणसाने भरून काढली. मी प्रिया आता खरोखर सुखी आहे.